विंचू निघावा. त्या विंचवाला मारण्यासाठी हातात दगड घ्यावा आणि दगडाखालून साप निघावा. सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं. विहिरीत पडावं तर त्यात मगर दिसावी. मगरेपासून वाचण्यासाठी पुन्हा वरी यावं तर वरी वाघ दिसावा. आणि वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच उडी टाकावी. उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं आणि तेवढ्यातच मधाचा एक थेंब तोंडात पडावा. याप्रमाणे छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेले आपले शिवबराजे जे 3 एप्रिल 1680 रोजी देहरूपाने विजले. पण तरीही 344 वर्षानंतर आम्ही मराठी मातीतले मराठे अभिमानाने जय शिवराय का म्हणतो? कारण आमच्या राजा दिवसा अत्याचार होत आहेत. कधी कोणा लेकीला जिवंत पेटवलं जाते. तुमच्या काळात ज्या लेकीला तुम्ही हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, आज त्याच लेकीला न्याय मागण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. जेव्हा जेव्हा आमचा सुशिक्षित समाज एखाद्या चिमुकलीच्या बलात्काराने हादरतो, तेव्हा तेव्हा आम्हाला तुमची आमच्याच मस्तीत आणि आमच्याच सत्तेत मशगूल झालेली लोक आहोत. अहो पण थांबवा हा अत्याचार. कुठे आहेत ते महाराज? कुठे आहे ती न्याय व्यवस्था? आणि कुठे आहे तो प्रशासन? हेच का ते महाराजांचं स्वराज्य जिथे चिमुकलीपासून तर 70 वर्षाच्या माऊलीवर अत्याचार होतात? यासाठी सांगलं होतं का मावळ्यांनी रक्त आणि उभं केलं या स्वराज्याचं अस्तित्व? विचारेल कोणीतरी पुन्हा उभे राहून कुठे